नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून सगळ्यांचा आवडता नाश्ता अगदी झटपट तयार करणार आहोत। तर यासाठी इथे मी 1.5 कप बेसन घेतलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। कपात भरताना बेसन थोडंसं दाबून भरायचं आहे म्हणजे प्रमाण चुकणार नाही। नंतर यामध्ये आलं घालायचं, इथे मी किसून यामध्ये आलं घातलं आहे। यानंतर 1 हिरवी मिरची चिरून इथे घालते, एका मोठ्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे। यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं आहे किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पाव चमचा हिंग घातला आहे, अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। यापेक्षा जास्त हळद यामध्ये घालायची नाही आहे। 1 चमचा यामध्ये मी साखर घालते, आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे साखर घातली तरी चालेल। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण अगदी अचूक असं घ्यायचं आहे, कमी जास्त पाणी झालं तर रेसिपी बिघडू शकते। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे, यातलं मी अर्ध घातलं सुरुवातीला। मिक्स करूया आणि उरलेलं पाणी इथे सगळं घातलं, म्हणजे 1.5 कप बेसनसाठी इथे 1 कप पाणी मी घातलं। हे मिक्सरला फिरवून घेतलं, तर हे पाहू शकता हे असं आहे। तुम्हाला जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी आणखी घालू शकता, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तर आज आपण ढोकळा बनवतो आहे। ढोकळा खाताना घशामध्ये ड्राय लागू नये म्हणून इथे तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर मिक्स करून घेतलं। हे आता मिश्रण आपण बाजूला ठेवूया। इथे मी आता एक केक टीन घेते, याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर एखादी प्लेट असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा कुकरचा डबा वापरला तरी चालेल। याबरोबरच इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे। कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं आहे। यामध्ये असा एखादा स्टँड किंवा स्टँड नसेल तर एखादी प्लेट उलटी करून ठेवायची आहे, किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ढोकळा वाफवून घेऊ शकता। कुकरची शिटी काढून ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवून हे पाणी असंच गरम होऊ दे। तोपर्यंत इथे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। इनोवरती थोडंसं पाणी घातलं, 1 चमचा पाणी घातलं, मिक्स करून घेऊया। ही प्रोसेस फास्ट करायची आहे। इनो घातलं की मिक्स करून लगेचच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। इनो घातल्यानंतर तुम्ही लगेच हे वाफवण्यासाठी ठेवलं नाही तर ढोकळा फुलणार नाही, जाळी येणार नाही छान, म्हणून इथे लगेच असं मिक्स करायचं आहे। आणि आपण जो केक टीन ग्रीस करून ठेवला आहे त्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। इथे आधीच पाणी गरम करत ठेवायचं आहे। हा केक टीन आपल्याला गरम पाण्यातच ठेवायचा आहे। थंड पाण्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा व्यवस्थित ढोकळा शिजणार नाही। आणि आता झाकण ठेवून आपल्याला साधारण 15 मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी गॅसवरती एक भांडं गरम करत ठेवलं आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आहे। यानंतर कढीपत्ता घातला आणि हिरव्या मिरच्या घातल्या। तिथे मिरच्या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत आणि यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे। या पाण्यामध्ये 1 चमचा साखर घातली आणि पाव चमचा मी मीठ घातलं। आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे पाण्याला उकळी आली, गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आपली तयार आहे। इथे आता 15 मिनटं झाले, ढोकळासुद्धा तयार झाला असेल तर इथे पहा ढोकळा मस्त असा फुगला आहे। ढोकळा शिजलाय का पाहण्यासाठी असं सेंटरला सुरी घालायची आहे। तर इथे पहा सुरी अगदी क्लीन आली आहे, म्हणजे आपला ढोकळा आतपर्यंत छान शिजला गेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं हे असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी हे 5 मिनटं ठेवलं होतं। 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आता ढोकळा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे आहेत। तर इथे पहा ढोकळा पूर्ण थंड झाला आहे।
आता याला आपण काढून घेऊया। आधी याच्या कडा सोडून घ्यायच्या। पुढे आपण व्हिडिओमध्ये ढोकळ्याची स्पेशल अशी चटणीसुद्धा पाहणार आहोत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। याच्या अशा कडा सोडून घेतल्या। आता प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घ्यायचा आहे। अगदी सहज निघून येतो आणि तुम्ही ढोकळ्याची जाळी पाहू शकता। अगदी जाळीदार असा ढोकळा या रेसिपीने तयार होतो। यामध्ये आपण दही, सायट्रिक ॲसिड असं काहीच वापरलेलं नाही आहे, तरी मार्केटपेक्षाही मस्त असा जाळीदार ढोकळा आपला तयार झाला आहे। आता हा ढोकळा असाच ठेवायचा आहे, म्हणजे आपण जसा उलटा काढला हा ढोकळा तसाच ठेवायचा आणि यावरती फोडणी घालायची आहे। यामुळे फोडणी आतपर्यंत ॲब्झॉर्ब करेल ढोकळा आणि आतपर्यंत ढोकळा अगदी सॉफ्ट होतो, ओलसर होतो आणि खाताना अजिबात तो ड्राय लागत नाही। तर इथे मी सगळी फोडणी ढोकळ्यावरती पसरवून घेतली आहे। आता हा असाच आपल्याला 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे सगळी फोडणी याच्या आतपर्यंत ॲब्झॉर्ब होईल आणि 5 मिनटानंतर आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे। तर इथे पहा, तुम्हाला कट करतानाच कळत असेल हा किती सॉफ्ट झाला आहे। अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे। आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच याचं पीठ तयार केलं आणि प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्यामुळे तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही। तर इथे पहा, मी तुम्हाला एक पीस दाखवते। अगदी स्पॉन्ज सारखा हा ढोकळा तयार झाला आहे, पहा। आता आपण ढोकळ्याची चटणी तयार करूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे। जेवढी कोथिंबीर घेतली त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे पुदिना घेतला आहे। यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या इथे घातल्यात। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं। इथे आता मी यामध्ये ढोकळ्याचे पीस घालते, यामुळे चटणी दाटसर व्हायला मदत होईल। आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया। तर इथे पहा, खूप मस्त रंग आला आहे चटणीला। तर ही ढोकळ्याची स्पेशल अशी चटणी तयार झाली आहे। इथे मी ढोकळा सर्व केला आहे। वरून थोडीशी कोथिंबीर, तुम्ही ओलं खोबरेसुद्धा पसरवून घेऊ शकता। मार्केटपेक्षाही मस्त असा ढोकळा आपला फक्त 1.5 कप बेसनमध्ये इथे घरच्या घरी आपण तयार केला। तर आजची ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।